रासायनिक खतांचा दुष्परिणाम, वाढता उत्पादन खर्च आणि पाण्याची टंचाई यामुळे मराठवाड्यातले शेतकरी संकटात सापडलेत। लातूर जिल्ह्यातील ममदापूरचे संजय मोहितेंनी दुष्काळी स्थितीमध्ये पाण्याचा काटकसरीने वापर करत सेंद्रिय पद्धतीचा वापर करून 5 एकरात बटाट्याची लागवड केली आहे। योग्य व्यवस्थापन केल्यामुळे एकरी 100 क्विंटल उत्पादन त्यांना मिळणार आहे। 20 रुपयांच्या दराप्रमाणे खर्च वजा जाता त्यांना सुमारे 7.5 लाख रुपयांचा नफा मिळणार आहे। आज आपण संजय मोहितेंच्या बटाटा शेतीची यशोगाथा पाहण्यासाठी लातूर जिल्ह्यात जाऊयात। लातूर जिल्ह्यातल्या ममदापूर इथल्या संजय मोहिते यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ट्रक ड्रायव्हरची नोकरी केली। त्यानंतर त्यांनी 2000 मध्ये शेतीला सुरुवात केली। सुरुवातीला रासायनिक खतांचा वापर करून ते उडीद, मूग, सोयाबीन, ऊस अशी पिकं घेत असत। 25 एकर शेती असूनही फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। तसंच रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकताही घटू लागली। मोहिते यांनी त्यांच्या मित्राच्या सल्ल्यानुसार सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला। मी सुरुवातीला 15 वर्षापासून शेती करतो। शेती करत असताना रासायनिक खत वापरत होतो। रासायनिक खत उडीद, मूग, सोयाबीन, ऊस, तूर पीक घेत होतो। मग ते रासायनिक परवाना झालं म्हणून माझे मित्र सुधाकर साठे आणि मंचकांना भेटले मला। त्यांनी म्हणले, "वो आता तुम्ही रासायनिक शेती करू नका, सेंद्रिय शेती करा." सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली आम्ही 1-1.5 वर्षापासून। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून मोहिते बटाटा पिकांचं उत्पादन घेत होते। मात्र उत्पादन खर्च पाहता फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे त्यांनी यावर्षी मित्राच्या सल्ल्यानुसार 5 एकरात बटाटा पिकाची लागवड केली। त्यासाठी त्यांनी प्रथम नांगरणी, कोळपणी करून 2.5 फुटाची सरी पाडली। त्यानंतर बीज प्रक्रिया करून 6 इंचावर बटाट्याची लागवड केली। नांगरण पाळी केली। पाळी करून बळीराम नांगरांनी सरी मारली। सरी मारून 10-20 पोती टाकला 5 एकरमध्ये। आणि नंतर ग्रो, नायट्रो, ब्लूम आणि FC पावडर ST लावून 6 इंचावर बटाटा लागवड चालू केली। बटाटा लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी फवारणी केली। तसंच जमिनीतील बुरशीचं प्रमाण कमी व्हावं आणि गांडुळांची निर्मिती तसंच पांढऱ्या मुळाची संख्या वाढावी यासाठी जमिनीची ड्रिचिंग केली। मोहिते यांच्याकडे एक विहीर आहे। त्या विहिरीतील पाण्याचा वापर काटकसरीने केला गेला। बटाटा लागवड केल्यानंतर 20 दिवसांनी मी ड्रिचिंग केली। ग्रो, नायट्रो, ब्लूम 200 लिटर पाण्याला 1-1 लिटर टाकलं। त्यांनी BFC पावडर पाव लिटर टाकलं आणि ड्रिचिंग केली। ते ड्रिचिंग केल्यामुळे जमीन भुसभुस मोकळी झाली, मोकळी व्हायला सुरुवात झाली आणि बटाटा चांगले उगवण झाली, हिरवीगार कळ आली त्याच्यावर। आणि परत 15 दिवसांनी मी आणखीन एक ड्रिचिंग केली, तेच ग्रो, नायट्रो, ब्लूम आणि FC। आणि परत पुन्हा फवारणी केली 2 वेळेस 15-15 दिवसांनी। त्याच्यासोबत फ्रुटर एक टाकलं, म्हणजे बटाटा मोठा व्हावा म्हणून फ्रुटरचा वापर केला। मोहिते यांनी बटाटा पिकाचं योग्य व्यवस्थापन केल्यानं बटाटा पिकाची चांगली वाढ झाली आहे। यावर्षी त्यांना एकरी 100 क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे। 20 रुपयांच्या दराप्रमाणे 10 लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे। 2.25 लाख रुपयांचा खर्च वगळता 7,75,000 रुपये मिळणार आहेत। एकरी मला 100 क्विंटल निघेल अशी अपेक्षा आहे। 5 एकरमध्ये 500 क्विंटल निघेल। 500 क्विंटल आज रोजी 20 रुपये क्विंटल भाव आहे, तरी सरासरी 10 लाख रुपये होते। 10 लाख रुपयामध्ये माझा 2-2.25 लाख रुपये खर्च आहे। त्यामध्ये मजुरी, बेणं सर्वच आलं, त्याच्यामध्ये फवारणी आणि खर्च वजा जाता मला 7.25 लाख रुपये शिल्लक राहतील। आज आपण जवळजवळ 2.5 महिने झाले त्या प्लॉटला। तर प्लॉट एक नंबर क्वालिटी आहे। आज 2.5 महिन्याचा प्लॉट झालाय तर त्याचं कुठलंही पान सुकाय तयार नाही। म्हणजे ह्या झाडाची सर्वांगीण वाढ झालेली आहे, मुळ्याची वाढ झालेली आहे। बटाटा एक नंबर आहे, बटाट्याची संख्या वाढलेली आहे। ॲक्च्युली आता हे सगळं पूर्ण खर्च जाऊन जर बघितलं तर 7 ते 8 लाख रुपये, 8 लाखाच्या पुढेच समजा खर्च जाऊन 3 महिन्यामध्ये 5 एकरमध्ये उत्पादन झालं। तर आपल्याला एक लक्षात आलं आहे की आपण सेंद्रिय पद्धतीने शेती करू शकतो। आणि त्यामुळं एक रासायनिकचा खर्च आहे दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि तो आपण आता आटोक्यात आणू शकतो। संजय मोहिते यांचं एकत्रित कुटुंब आहे। त्यांच्या कुटुंबात 18 व्यक्ती आहेत। घरातील सर्व सदस्य शेतीच्या कामाला हातभार लावतात, त्यामुळे मजुरीच्या खर्चातही बचत होते। आम्ही एकत्र कुटुंब आहोत, सगळे 18 माणसं आहेत आणि भाजीपाल्याची लागवड म्हणून बटाटा लावण केलेली आहे। हे उत्पन्न आम्हाला जास्त फायदेशीर आहे। कधी रोजगारी शेतात लागत असली तरी आम्ही
वेळ भागवू शकतो. आमची मुलं 5 आहेत, ते काम करू शकतात. मी शेतीकडे असतो. असते वेळेस शेतीकडे संपूर्ण लक्ष माझं असते. ड्रेचिंग करणे, फवारणी, खुरपण, खाती व्यवस्थित देणे, पाणी देणे, सगळे काम मी करून घेतो मजूर लावून. रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेती परवडत नाही. तसंच हवामान बदलामुळे पिकांवर कीड रोग यांचं प्रमाण वाढतंय. त्यामुळे मोहिते यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनीही सेंद्रिय शेतीची कास धरणं गरजेचं आहे. चालू वर्षी मराठवाड्याला दुष्काळाची झळ मोठ्या प्रमाणात बसली आहे. ममदापूरचे संजय मोहिते यांनी 3 महिन्याच्या कालावधीत बटाटा या पिकापासून 8 लाखाचं उत्पन्न कमवलेलं आहे. दुष्काळाशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी अशाच पद्धतीचे भाजीपाला पिकांचं नियोजन केल्यास निश्चितच त्यांचाही आर्थिक विकास शक्य आहे. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, ममदापूर, लातूर.